कालपर्यंत आपण पंचशील पाहिलेलं. पंचशील भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिल्याच प्रवचनामध्ये, पहिल्या प्रवचनाची सुरुवातच त्यांनी पंचशिलेपासून केली. त्याला बाबासाहेबांनी विशुद्धी मग्ग हा पाली शब्द आहे, पाली भाषेतला. मराठीत आपण त्याला विशुद्धी मार्ग असं म्हणतो. विशुद्धीचा मार्ग म्हणजे विशेष प्रकाराने काया वाचा मनाचं शुद्धीकरण करण्याचा मार्ग म्हणजे विशुद्धी मार्ग. यामध्ये पंचशील. पहिलं शील आपण पाहिलं, पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि. जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. जीव हिंसा जी आहे याच्यामध्ये जीवानं मारणंही आहे, कुणाला जखमी करणंही आहे, कुणाला त्रास देणंही आहे, कुणाला दुःखी करणंही आहे. आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात कोणी डायरेक्ट कुणाला मारते, जखमी करते, जीव घेते. कोणी मारणाऱ्याला प्रवृत्त करते, तू मार, मी आहो त्या माग. कोणी पैसे देऊन ते करते. तर अशा प्रकारे हिंसा दोन्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात घडणारी हिंसा ही चुकीची आहे, वाईट आहे, पाप कर्म आहे. आणि मी मांस खाणे वगैरेचंही सांगितलं होतं. त्याशिवाय हिंसा ही आपल्याकडून दुसऱ्यांचीच होते असं नाही. बरेचदा आपण आपली हिंसा करतो. आत्महत्या करतात लोक, करतात ना आत्महत्या, जाळून घेतात, विहिरीत जीव देतात, विष घेतात. ते हिंसाच आहे, स्वतःची हिंसा, आत्महत्या. ते स्वतःची हिंसा करणारा माणूस तर जास्तच खराब समजला जातो. म्हणजे ज्याला स्वतःच्या जीवनाचं महत्व नाही वाटत, तो दुसऱ्याच्या जीवनाचं काय महत्व वाटणार. आणि म्हणून हिंसा ही क्रोधापासून होते, क्रोधामुळे होते. मनात द्वेष, क्रोध निर्माण होते, त्याच्यामुळे हिंसा होते. आणि त्याला जर हिंसा होऊ द्यायची नसेल कुणाकडूनही, स्वतःकडून, तर त्याच्यासाठी मैत्री या उच्च अशा मानसिकतेची आपल्यामध्ये विकास करावा लागतो. जसं की मी पहिल्याच दिवशी आपण म्हटलं, मातृत्वाचं प्रेम म्हणजे मैत्री. हे जेवढं आपल्या मनात निर्माण होते, मातृत्वाचं प्रेम म्हणजे जगातल्या सगळ्या जीवांना आपण आपले लेकरं समजायला लागू. भगवंतांनी सांगितलं ते. पुढे बाबासाहेब म्हणतात याच ग्रंथात, माता यथा नियं पुत्रं आयुषा एक पुत्र मनोरखे एवं ती सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाण. माता जशी आपल्या एकुलत्या एक मुलाला धोक्यात असला, संकटात असला, स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याचं रक्षण करते, त्याप्रमाणे जगातल्या सर्व सजीवांना असं नाही म्हटलं कोंबडा त्याच्यातून सोडून देऊ, बकरा त्याच्यातून सोडून देऊ, असं नाही म्हटलं. जगातल्या सर्व सजीवांना आपल्या मुलांसारखं समजून त्याप्रमाणे त्यांच्याशी वागावं. जोपर्यंत मैत्री आपल्यामध्ये विकसित होत नाही, वाढत नाही, तोपर्यंत आपण हिंसा करण्यापासून अलिप्त राहू शकत नाही. भगवंतांनी हे शील जरी दिलं असलं की मी हिंसा करणार नाही, जीव हिंसेपासून अलिप्त राहील, पण त्याच्या मुळाशी मैत्री आहे. मैत्री आपल्यामध्ये जेवढ्या प्रमाणात वाढल, तेवढ्या प्रमाणात आपण हिंसेपासून अलिप्त राहू. जर मैत्रीचा भाव वाढलाच नाही तर हिंसा आपल्याकडून होतच राहणार आहे, म्हणजे चुकतच राहणार आहे, आपल्याकडून पापकर्म होतच राहणार आहे. आणि जसं की दुसऱ्या जीवांना जर आपण त्रास देऊ, त्यांची हिंसा करू, तर आपल्याला त्याच्याही पेक्षा जास्त त्रास भोगण्याची वेळ येते. निसर्गाचा नियम आहे, एक दाणा पेरला तर 100 दाणे देते. कर्म हे आपले बीज आहेत.
कर्मरूपात आपण बीजारोपण या निसर्गामध्ये करतो आणि त्याचे फळ आपल्याला त्या अनेक पटीनं भेटतात. दुसरं शील, हे पहिलं शील जे हिंसेचं तत्व म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे. गरज आणि इच्छा, हिंसेची गरज आणि इच्छा. गरज असेल तर हिंसा करायला मनाई नाही आहे. जसे सैनिक असतात, कोणी आपल्या घरी आपला डाका टाकला, दरोडा टाकला, आपल्या आया बहिणीची मुलीची इज्जत द्यायला आले, आपल्याला मारायला आले, तर मग आपण हिंसा करणार नाही असं म्हणू शकत नाही. मग त्या वेळेला मात्र हिंसा गरज आहे. तर आपल्याला वाचायचं आहे, जगायचं आहे, त्याच्यासाठी वेळ पडल्यास मग दुसऱ्याची हिंसा पण करावी लागते. आणि म्हणून संत तुकोबा म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंठकांचे. म्हणजे जे वाईट लोक आहेत, जे आपल्याला मारण्याच्या इच्छेनं आपल्याकडे आलेले आहेत, आपल्याला नेस्तनाबूत करण्याच्या इच्छेनं आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा तसा प्रयत्न आहे, तर त्यांचं निर्दालन करणं, त्यांची हिंसा करणं सुद्धा मैत्री आहे, दया आहे. संत तुकाराम महाराज. पण हे कधी, हे काही दररोजचं घडत नाही, नेहमी घडत नाही. असं आयुष्यात एक दोनदाच असे प्रसंग येतात आणि ते जर बुद्धिचातुर्य आपल्याकडे असलं तर त्यालाही आपण सहजरित्या निस्तारू शकतो. सहसा हिंसा घडणार नाही. बाबासाहेबांनी तर प्रतिज्ञाच दिली, 13वी प्रतिज्ञा, मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. म्हणजे जगातल्या सर्व जीवांना त्यांनी मुलांसारखं समजावं असं बाबासाहेब पण म्हणतात. दुसरं जे शील आहे अदिन्नादाना. अदिन्नादाना वेरमणी सिक्कापदं समाधिया. जे आपल्या मालकीचं नाही, दुसऱ्याच्या मालकीचं आहे, त्याने आपल्याला दिलेलं नाही. अदिन्ना म्हणजे त्याने आपल्याला दिलेलं नाही, ते घेण्यापासून अलिप्त राहण्याची मी शिकवण ग्रहण करतो. बाबासाहेबांनी 14वी प्रतिज्ञा दिलं, मी चोरी करणार नाही. चोरी अनेक प्रकारची असते. मी त्या दिवशी उदाहरणादाखल बरेच उदाहरणं व्यावहारिक स्वरूपाचे सांगितले. त्याच्याही पेक्षा अजून दुसरे उदाहरणं असतील. आपल्या चिंतनातून आपल्या लक्षात येईल, जे आपल्या मालकीचं नाही, सोप्याच्या, ते घ्यायचं नाही, त्याच्यावर आपला हक्क गाजवायचा नाही, ते आपलं आहे असं म्हणायचं नाही. आणि चोरी न करण्याच्यासाठी कितीही आपण प्रयत्न केला, फुकटा फाकटात जर भेटत असलं तर सहजरित्या भेटत असलं, कोणी आपल्याला पाहत नाही, बोलत नाही, हे जर आपल्याला वाटलं तर लोक घेतातच. आणि म्हणून त्याच्यासाठी मनातून उदारता, दानाची भावना, त्यागाची भावना निर्माण जर झाली, देण्याची भावना जर निर्माण झाली, नाही पाहिजे मला दुसऱ्याचं काही, ऐकून मी दिलं पाहिजे, हा जेवढा भाव, दानाचा भाव जेवढा आपल्यामध्ये वाढल, तेवढा आपण चोरीपासून अलिप्त राहू. डायरेक्ट चोरी करणार नाही असं होत नाही, तर त्याच्या अगोदर जर का कोणी चोरी न करण्याचं ठरवते, चोरी करणारच नाही असं म्हणते, तर त्याच्या अगोदर त्याच्या मनात दातृत्वाची म्हणजे दानाची भावना निर्माण झाली पाहिजे आणि ती वाढली पाहिजे. हे पण तत्व म्हणूनच भगवंतांनी सांगितलेलं आहे चोरीचं पण. त्या दिवशी उदाहरणादाखल एका गरीब लहानशा पोराचं उपाशी आहे, त्याला जेवायला नाही भेटलं अनेक दिवसापासून, आणि त्यानं चोरून काहीतरी ब्रेड, काहीतरी पाव वगैरे काहीतरी घेतला चोरून, त्याला चोरी म्हणता येणार नाही. त्याचा जीवनाचा प्रश्न आहे, त्यानं काही खूप मोठं लुटलं नाही कुणाला, त्याला चोरी म्हणता येत नाही. परंतु अशी वेळ दररोज नाहीये, नेहमी नाहीये. एखाद्याच वेळेस अशी परिस्थिती आली आणि त्यानुसार थोडीफार केली चोरी, तर त्याला चोरीमध्ये गणल्या जात नाही. कारण तिथं ती जी परिस्थिती आहे ती अपवादात्मक परिस्थिती आहे, त्यामुळे त्या बाबीला चोरीमध्ये गणता येत नाही. तिसरं जे शील आहे
कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादिया. लैंगिक दुराचारापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. बाबासाहेबांनी जी 15वी प्रतिज्ञा दिलेली आहे त्याच्यात सरळ म्हटलेलं आहे, मी व्यभिचार करणार नाही. हा जो व्यभिचार जो घडते तो मनातून घडते. शरीराच्या पातळीवर तो घडत नाही, तो मनातून घडते, परंतु शरीराद्वारे त्याची कृती होते. कारण मन त्या शरीराला आदेश देते असं करा आणि त्याच्यानुसार ते घडते. परस्त्री असेल परपुरुष असेल यांच्यामध्ये ज्याला समाजाची मान्यता नाही, ज्याला कायद्याची मान्यता नाही, अशा परिस्थितीमध्ये परपुरुषाचं परस्त्रीच्या सोबत संबंध असणे लैंगिक स्वरूपाचे त्याला व्यभिचार म्हटलेला. आणि म्हणून भगवंतांनी हे पण सांगितलं की जो कोणी स्त्री पुरुष एकमेकांच्या सहवासात येतात, सहवासात या अर्थाने की ओळख नसते. एखादी महिला या रस्त्यानं चालली आणि तिला रस्ता माहिती नाही, एखाद्या परपुरुषाला विचारते बाबा अमका ठिकाण कोणतं होईल, अमकांकाचं घर कुठं आहे, सहज विचारते, माहित नसते तर त्यावेळेला तो माणूस तिला सांगताना त्याच्या लक्षात कोणता भाव येईल त्याच्या मनात सांगता येत नाही. चुकीचा भाव येऊ नये, व्यभिचाराचा भाव येऊ नये म्हणून ती महिला जर लहान असेल त्याच्यापेक्षा तर तिला मुली समान समजलं पाहिजे, बरोबरीची असेल तर बहिणी समान समजलं पाहिजे, मोठी असेल तर माते समान समजलं पाहिजे. याच्या विरुद्ध पुरुषाच्या बाबतीत महिलांच्या मनात कोणता विचार आला पाहिजे. म्हणजे भगवंतांनी पहा परपुरुषाचा परस्त्रीच्या बाबतीत बहीण मुलगी माता हा भाव ठेवावा, कोणी नसलेल्यांचा. मग असलेल्यांचा तर काही प्रश्नच नाही. जे रक्ताचे नाते संबंध असतात त्यांच्या बाबतीत तर बोलण्याचं कारणच नाही ना. विचार ते आहेतच, नैसर्गिक न्याय नातं आहेत ते तर पाळावंच लागणार आहे, ते पाळायलाच पाहिजे. आणि याच्यासाठी भगवंतांनी हे शील दिलं, कारण याच्यामुळे समाज उद्ध्वस्त होतो, कुटुंब उद्ध्वस्त होतात, व्यक्ती उद्ध्वस्त होतात, बर्बाद होतात. म्हणून भगवंतांनी हे शील दिलं. हे शील मात्र तत्व नाही. जसं मी 2 शील सांगितले ना, पहिले हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, हे तत्व म्हणून आहे. कधी प्रसंगानुरूप त्याच्यामध्ये थोडंफार बदल करता येते, याच्यात बदल नाही सांगत. हे सदा सर्व काळ व्यभिचाराच्या बाबतीत सदा सर्व काळ अनुल्लंघनीय आहे. याचं उल्लंघन कोणत्याच परिस्थितीत मान्य नाही. तो गुन्हा आहे, तो गुन्हा आहे. या शीलाचं पालन न करणे म्हणजे भगवान बुद्धांनी तो गुन्हा ठरवलेला. चौथं शील भगवंतांनी सांगितलं ते म्हणजे मुसावादा वेरमणी, खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. खोटं बोलल्यामुळे समाजात अविश्वासाचं वातावरण निर्माण होते, एकमेकाचा भरोसा एकमेकावर राहत नाही, कोणी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. फसवणुकीच्यासाठी या खोटं बोलण्याचा वापर केला जातो. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की हे खोटं बोलू नये. एकोपा समाजात राहत नाही, कुटुंबात एकोपा राहत नाही, समाजात एकोपा राहत नाही. हा समाज विश्वासू समाज गणल्या जात नाही, कोणी त्याच्यावर भरोसा ठेवत नाही. म्हणून सांगितलं की सत्यच बोललं पाहिजे. खोटं बोलण्याची जी प्रवृत्ती आहे ती का आहे, का असते, तर सत्य बोलण्याची प्रवृत्ती नसते म्हणून खोटं बोलण्याची प्रवृत्ती असते. एकाचा अभाव दुसऱ्याचा प्रभाव, सत्याचा अभाव असते त्या ठिकाणी, त्याच्यामुळे असत्याचा प्रभाव त्या ठिकाणी निर्माण. म्हणून हे शील मात्र भगवंतांनी अपवादात्मक परिस्थिती, शब्द आहे माझा, अपवादात्मक परिस्थितीमध्ये खोटं बोलणं ग्राह्य धरलं जाते. जसं मी त्या दिवशी हरवलेल्या जनावराचं उदाहरण दिलं. एखादा चांगला व्यक्ती जर असला त्याच्यावर कोणता खोटा आरोप
करून त्याला एखाद्या कायदेशीर बाबीमध्ये अडकवण्यात आलं, सगळ्याला माहित असते की याचा कोणता गुन्हा नाही, तरी त्याला त्याच्यावर खोटे नाटे आरोप करून त्याला कायदेशीर खटल्यांमध्ये अडकवण्यात आलं. आणि मग एखाद्याच्या हाती असते, पुरावेदार असतात तिथं, तो पुरावेदार जर त्यानं म्हटलं की नाही नाही त्यानं नाही केलं, त्यानं असं नाही केलं, खरं त्या ठिकाणी तो खोटा जरी बोलला तरी चांगल्या माणसाने वाचवण्याच्यासाठी, निर्दोष असलेल्या माणसाला त्याच्यामधून सोडण्यासाठी तो खोटा बोलला. अपवादात्मक परिस्थिती. हे तत्व सुद्धा हे जे शील आहे चौथं, हे सुद्धा तत्व म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे, परंतु नेहमी नाही, अपवादात्मक परिस्थिती. आणि पाचवं जे शील भगवंतांनी सांगितलेलं आहे, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा पेरमणी सिक्खापदं समाधिया. सुरा म्हणजे पक्की दारू, मेरय म्हणजे कच्ची दारू. आता ते मला काही माहित नाही पक्की कोणती न कच्ची कोणती, ते शब्दाचे अर्थ तसे आहेत. दारूवाल्याला कदाचित माहित असतील त्या काळात असं, आता तर काय आपल्याला मला ते दारूचं समजतच नाही. तर सुरा म्हणजे पक्की दारू, मेरय म्हणजे कच्ची दारू, सुरा मेरय. मज्ज म्हणजे मद्य, नशेली पदार्थ, मद्य म्हणजे नशेली पदार्थ. पमाद ठाणा, पमाद म्हणजे प्रमाद, प्रमाद म्हणजे आळस वाढवणारा, उत्साह नष्ट करणारा, मनामध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण करणारा, अशी ही बाब आहे, असा हा पदार्थ आहे. याच्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करणे. बाबासाहेबांनी 17व्या प्रतिज्ञेत सरळ सरळ प्रतिज्ञा देताना सांगितलं, मी दारू पिणार नाही. दारूचे काल आपण तोटे पाहिले, किती नुकसान आहे. आणि आज आपण पाहतो समाजाकडे जरासं डोळे उघड ठेवून जर पाहिलं ना तर काय परिस्थिती आहे. मी नेहमी सांगत असतो, दुःख वाटते. लहान लहान वयामध्ये जातात. एक व्यक्ती एखादा तरुण वयात जाते, किती हानी होते. तो व्यक्तिशः जाते, त्याच्या कुटुंबाचं किती नुकसान होते, त्याच्या भरोशावर अवलंबून असलेले लोक निराधार होतात, समाजाचं नुकसान होते, समाजाची हानी होते खास करून. कारण एक तरुणपणात जर गेला, ज्या समाजातला व्यक्ती जाते त्या समाजाची त्याच्याकडून अपेक्षा असते की हा भविष्यात समाजासाठी काही करू करल, परंतु तो या व्यसनामुळे तो जातो, किती नुकसान होते. आणि ही व्यसनाधीनता जी आहे ना, जो व्यक्ती कमकुवत मनाचा असतो, कमजोर मनाचा असतो, आलेल्या प्रसंगांना जो तोंड देऊ शकत नाही, आलेल्या समस्यांचं जो निराकरण करू शकत नाही, ज्याच्यामध्ये धैर्य नसते, हिंमत नसते, सामर्थ्य नसते, बुद्धिमत्ताही नसते, वैचारिकता नसते, असा व्यक्ती अशा व्यसनांच्या अधीन होतो, व्यसनाधीन होतो. तो स्वतःचंही नुकसान करतो, कुटुंबाचंही नुकसान करतो, नातेवाईकांचंही नुकसान करतो, अनेक प्रकारे त्याचं नुकसान होतं, स्वतःही जातो. हे जे शील आहे याला भगवंतांनी तत्व म्हणून नाही स्वीकारलं, याला नियम म्हटलेला आहे. जो याचं पालन करते तो चांगला वागते, जो याचं पालन नाही करू शकत तो एक प्रकारे पाप कर्म करते. कारण तो स्वतःच्याही भल्यासाठी जगत नाही, दुसऱ्यांच्याही भल्यासाठी जगत नाही, जगाच्या दृष्टीनं तो मेलेला असते. जरी जिवंत असला तरी तो मेलेला असते. हे पंचशील आहे. आणि म्हणून या पाचव्या शिलाचं फार महत्व आहे. आपण जर पाहिलं या पंचशिलेच्या बाबतीत तर भगवंतांनी याची जी मांडणी केलेली आहे, फार सुंदरशा शास्त्रोक्त पद्धतीने याची मांडणी भगवंतांनी केलेली आहे. पहिलं शील जीवहिंसेच दिलेलं आहे. दुसरं शील आहे अदिन्नादाना, चोरी न करण्याचं. क्रमवार आहे ती शील. चोरी न करण्यामध्ये चोरी जर केली तर हिंसाही घडते त्याच्यामध्ये. ज्याच्या घरची कोणी चोरी करते, एखाद्याच्या घरची चोरी झाली
तर तो आनंदानं सांगते काय, मा घरी का नाही चोरी झाली असं म्हणते का? खुशीनं सांगते काय? तो आनंदानं नाही सांगत. परेशान होते ज्याच्या घरी चोरी होते, परेशान होते, दुःखी होते, म्हणजे त्याची हिंसा होते आणि चोरी झाली. चोरी करणारा त्याच्या दोन्ही शीलाचा भंग करते. तिसरं जे शील आहे व्यभिचाराचं, त्याच्यामध्ये तीनही शीलाचा भंग होतो. पुरुष, परपुरुष, परस्त्री यांचं जेव्हा व्यभिचाराचे संबंध निर्माण होतात, तर संबंधित कुटुंबातले लोक आनंदानं स्वीकारतात काय? ते नाही स्वीकारत. आनंदानं स्वीकारत नाही. पत्नी जर वाईट वागत असेल, व्यभिचारी असेल, तर त्या पतीला, घरातल्या कुटुंबातल्या मुलांना दुःख होते, त्यांची हिंसा होते. याच्या उलट म्हणजे पत्नी असो, पती असो, कोणीही खराब वागला म्हणजे व्यभिचार करत असला, तर कुटुंबातल्या, दोन्ही कुटुंबातल्या लोकांची हिंसा. आणि व्यभिचार करणारे काही जग जाहीरपणे करत नसतात, है ना, सांगून सवरून करत नसतात. आम्ही व्यभिचार करून राहिलो हो असं कोणी म्हणते काय? चोरून लपूनच करत, म्हणजे चोरी आहेच. आणि तिसरं व्यभिचार, व्यभिचार करूनच राहिला. एकामध्ये तिन्ही शीलाचा भंग. चौथं जे शील आहे मुसा वादा वेरमणी, खोटं बोलणं. खोटं बोलण्यामध्ये चारही शीलांचा भंग होतो. ज्या व्यक्तीला खोटं बोलते, फसवते, तो व्यक्ती आनंदी होत नाही, दुःखी होतो. याच्यावर मी लय भरोसा ठेवला होता पण यानं माझी फसवणूक केली. गोड बोलून पैसे घेऊन गेला आणि दिलेच नाही, किंवा काहीतरी चुकीची माहिती सांगितली, वाईट वाटते ऐकणार आहे. कुटुंबामध्येही तसंच होते. एखाद्या वेळेला माणूस जर बाईसोबत खोटा बोलला तर बाईला काही आनंद नाही हो. बाई जर बोवाच्या संग खोटं बोलली, बोवाली आनंद नाही हो, दुःख होते. आणि खोटं बोलण्याच्या मागे काहीतरी लपवून ठेवण्याचा उद्देश असते. कोणती ना कोणती बाब लपवून ठेवण्याचा उद्देश असते, त्यामुळे चोरी होते. आणि वैचारिक दृष्ट्या एकमेकांची फसवणूक केली जाते, त्याच्यामुळे व्यभिचारही घडते वैचारिक पातळीवर. आणि खोटं तर बोलूनच राहिला. चारही शिलाचा भंग होतो. पाचवं शील हे तर काही पाहिलेच नाही, हे तर स्वयंस्पष्ट आहे. पाचवं शील दारू पिण्याचं शील स्वतःहून स्पष्ट आहे, ते त्याला काही स्पष्टीकरणाची गरज नाही. काही लोक म्हणतात, पिणारे लोक, भोरे साहेब आमच्याच्यानं पाचही शिलाचं नाही होत पालन, फक्त एका शिलाचं पालन नाही होत, 4 शिलाचं आम्ही पालन करतो. दारू पिणारा असला तर, दारू पिणारा असला तर तो काय म्हणते की मी 5 पैकी 4 शिलाचं पालन करतो, फक्त एका शिलाचं पालन नाही होत माझ्या, कारण दारू पितो. जरासा कोणी ज्याला धम्माचं ज्ञान नाही, तो जर ऐकायला बसला तिथं, तर त्याला वाटते हो दे, कारण तूही तसाच असते. आणि तोही जर तसाच असला तर तोही त्याला वाटते की हो मी 4 शिलाचं पालन करतो, एकाच शिलाचं पालन करत नाही. बौद्ध साहित्यामध्ये एक उदाहरण आहे. एका भिक्खूला विरुद्ध मताचे म्हणजे विरोधी धर्म मताचे लोक पकडून नेतात. भिक्खू असते तो, त्याला पकडून नेतात. आणि पकडून नेल्यावर एकांतात नेतात, जंगलात नेतात, एका ठिकाणी एका खोलीमध्ये त्याला बंदी बनवतात. बंदी बनवल्यासारखं म्हणजे तिथं नेऊन टाकतात. तिथं एक महिला असते, तिथं चाकू असते, तिथं दारू असते. ते विरुद्ध भिक्खूच्या विरोधात असलेले लोक त्या भिक्खूले म्हणतात, तर तू या महिलेवर बलात्कार कर. तो म्हणते हे तर माझ्या शिलात बसत नाही, मी नाही करू शकत, हे मी करू शकत नाही. मग तू हा चाकू आहे, हा घे, हिचा खून कर.
तो म्हणते खूनही नाही करू शकत, मी खून करू शकत नाही. मग असं कर, हे दारूची बाटली आहे, हे दारू पे, दारू तरी पे. तो म्हणते दारूही नाही पे. मग ते त्याला म्हणतात की तू याच्या 3 पैकी 1 जरी काम केला तर तू तुला सोडतो, आणि नाही करशील तर तुझ्याच खून आम्ही करतो. आणि मग तो विचार करते की जर आपण जगलोच नाही तर शिलाईचं पालन कसं करू, मेल्यावर काय करणार. यानं जर आपला खूनच केला तर मग आपण सदाचरणाचं धम्माचं पालन कसं करणार. मग त्याला काय वाटते, खून, या महिलेचा खून करणं बरोबर नाही, तिच्यावर बलात्कार करणं बरोबर नाही. आपण असं करू ना, दारू पिऊन घेऊ, आपलाही जीव जाणार नाही ना आपल्याकडून त्या महिलेच्या विरोधात कोणतं कामही होणार. आणि मग तो दारू पिते, तो स्वतः दारू पिते. आणि दारू पेली तर मग त्या दारूचा अंमल त्याच्यावर सुरू होते. दारूचा अंमल त्याच्यावर सुरू झाला, गुंगी, नशा, स्वतःचं नियंत्रण तो सगळं हरवून बसते. मग तो त्या स्वतःचं नियंत्रण हरवल्यावर त्या महिलेवर बलात्कारही करतो. आणि बलात्कार केल्यावर मग त्याला वाटते की आता माहिती होईल लोकायला, ते तिचा खूनही करते. आणि कोणा विचारलं तर मी नाही केलं. सगळे पाप कर्म त्या दारूच्या अवस्थेमध्ये तो करते. आणि म्हणून भगवंतांनी ह्या शिलाची जी रचना केलेली आहे पहिल्यापासून तर 5व्या पर्यंत, ही अशी आहे की प्रत्येक शिलामध्ये खालच्या शिलाचा भंग होते. जो व्यक्ती दारूच्या नशेच्या अधीन जाते तो व्यक्ती कोणाशीही चांगला वागेल अशी अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. बाप असेल, भाऊ असेल, कोणी असेल, तो केल्यानंतर नाते सगळे विसरू शकते. आणि आपण दररोजच्या बातम्या जर पाहिल्या ना तर आपल्या लक्षात येईल किती भयंकर प्रकार असतात. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्या नसरापूरची घटना आहे ना, भीमराव कांबळे 3 वर्षाच्या मुलीवर त्यानं बलात्कार केला, तिचा खूनही केला. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पुणे जिल्ह्यातलं गाव, फाशी झाली. 65 वर्षाचा व्यक्ती 3 वर्षाच्या बालिकेला. किती क्रूरपणा आहे, किती क्रूरपणा. दारू पिल्यानंतर माणूस, जरी आपल्याला वाटत असला भाऊ होय, बाप होय, काही गॅरंटी नाही दारू पिल्यावर. कोणी असं समजू नका, चांगला वागला तर ठीक आहे, पण गॅरंटी नाही त्याची. दारू पिला ना, दारू काय ना, त्याची गॅरंटी नाही. कित्येक वेळा माय लेकीले घरी ठेवून जाते आणि माय घरी नसते, लेक घरी आहे, बाप दारू पिऊन येते, मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना घडून राहिलेल्या आहेत. त्यामुळे जो व्यक्ती दारू पिते तो कोणाचाच नसते, तो स्वतःचाच नसते, तर आपला काय राहणार, दुसऱ्याचा काय राहणार. आणि भगवंतांनी हे जे शील आहेत पंचशील, या पंचशिलेच्या बाबतीत एका जरी शिलाचा भंग झाला तर सगळ्या शिलांचा भंग होतो. काचेच्या भांड्याची त्याला उपमा दिलेली आहे. काचेच्या भांड्याला जशी तळा जर गेली तर ते पूर्ण काचेचं भांड निकामी होते, ते निकामी होते. तशासारखं या पंचशिलेचा, पंचशिलेमधलं एक जरी शील आपल्याकडून भंग होत असेल तर पूर्ण 5ही शिलांचा भंग, एकमेकाशी संबंधित आहेत हे शील. बाकीचे जे अष्टशिला आहे, दशशिला आहे, त्याचं वेगळं आहे. त्याच्यामध्ये मात्र अष्टशिलामध्ये 3 शील जास्तच आहे. त्या 3 शिलांमधला जर एखादा शिलाचा भंग झाला तर बाकीच्या शिलांचा भंग होत नाही. पण पंचशिलेचं तसं नाही. म्हणून पंचशिलेचं पालन होणं खूप महत्वाचं आहे, पण तेच होत नाही. पहा कधी आपलं काय होऊन राहिलं, एखादी महिला गर्भवती राहते, गर्भधारणा झाल्या लोक पूजा घेतात, परित्राण पाठ घेतात. आणि परित्राण पाठ म्हटला की सुरुवात कुठून होते, श्री शरण पंचशील.
गर्भधारणेची पूजा घेतल्यावर त्रिसरण पंचशील, 5व्या 7व्या महिन्याची पूजा घेतात त्रिसरण पंचशील, जन्म झाल्यावर नामकरण विधी होते त्रिसरण पंचशील, शाळेत नाव टाकल्यावर विद्यारंभाचा विधी म्हणून त्रिसरण पंचशील, ज्या ज्या वेळेस वाढदिवस होतात काही होतात तर त्रिसरण पंचशील, साक्षगंध झाला लग्न झालं त्रिसरण पंचशील, मी इतकंच काय मेला तरी त्रिसरण पंचशील आले, मेल्यावरही पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाले त्रिसरण पंचशील. आयुष्यामध्ये त्रिसरण पंचशील किती वेळा ग्रहण करतो आपण? मला नाही वाटत किती वेळा करतो तर मोजता येईल. हजारो वेळा आपण त्रिसरण पंचशील ग्रहण करतो, पण कसं करतो? त्याचं पालन नाही करत. त्याचं पालन जर केलं ना तर ज्या समाजामध्ये त्याचं पालन होईल त्रिसरण पंचशिलेचं, तो समाज उच्च अवस्थेला जाईल. एक कथा सांगतो या प्रसंगाला अनुसरून. ते तित्र बाटर समजतात ना, अगोदर खात होते लोक, आताही खात असतील, कोणी खात असतील, त्याचं त्याच्यासार. पण असं समजा की ते बाटर असतात. बाटरामध्ये काय होते, एक पारधी, ते नेहमी ते बाटर येतात, तर तो पारधी काय करते, त्याच्यावर जाळं टाकते, त्याला पकडते, घेऊन जाते. दररोजचे आपले 2-4 तरी त्याच्या जाळ्यामध्ये अटकतात. आता त्याच्या जाळ्यात अटकला म्हणजे काय झालं, संपलं त्याचं काम. तो घरी नेऊन कापणारच त्याला. या बाटरायला असं वाटतं याचं कायच करावं आपण, कसंच करावं. हा असंच हे करते, नेहमीच आपलं असं होऊन राहिलं, कोणालाच काही समजत नाही. मग त्याच्यामध्ये एक दुसरं बाटरू दुसऱ्या इकडून येते, दुसऱ्या काय असते कळप असतात त्याचे, कळपातून दुसऱ्या कळपातून एक बाटरू त्याच्या याच्यात येते. तो हुशार असते, विद्वान असते. त्या कथेमध्ये त्याला बोधिसत्व म्हटलं आहे. तो येते त्याच्यामध्ये आणि त्याची भेट झाल्यावर ते बाटर सांगतात, काय राजा काय करावं, दररोजचा पारधी येते, झाडं टाकते ना आम्हाला घेऊन जाते. तर तो बोधिसत्व त्याला सांगते बाटरू की अरे लक्षात ठेवलं पाहिजे, आपण आपल्या खाण्यातच गुम नाही राहिलं पाहिजे. जे काही आपण खातो, दाणे टिपतो, त्याच्यातच गुम नाही राहिलं पाहिजे. जरासं आजूबाजूने पाहत राहिलं पाहिजे आणि सगळ्यांना चौकस राहिलं पाहिजे. लक्षात ठेवलं पाहिजे, खातही राहिलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे. पारधी येते, जाळं टाकते, आपल्याला घेऊन जाते, हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे, आठवणीत ठेवलं पाहिजे. आठवणीत नाही राहत असेल तर त्याला पाठ केलं पाहिजे, म्हणत राहिलं पाहिजे. पारधी येते, जाळं टाकते, आपल्याला घेऊन जाते, मग आपल्याला कापते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे काय ते लक्षात नाही राहणार म्हणून पाठ केलं पाहिजे. चाललं जात. आता हे काय करतं, आले चराले तर मनातल्या मनात कोणी फुटफुटते, पारधी येते, जाळं टाकते, पकडून नेते, नेल्यावर कापते, म्हणणं चालू, खाणं चालू. पारध्याला पहिल्या दिवशी वाटते, अरे त्याला समजलं वाटते मायाला डावपेच. मग पहिल्या दिवशी तो काही त्याच्यावर जाळं टाकत नाही. मग दुसऱ्या दिवशी अजून त्याचं बारीक निरीक्षण करते, त्याचं चालूच असते. पारधी येते, जाळं टाकते, म्हणणं चालूच असते. दुसऱ्या दिवशी तो त्याचा पुरा अंदाज घेते, हे किती जागरूक आहे. मग जरासा एखादा खळा मारून पाहिजे, ते काही हालत नाही, त्याचं म्हणणं चालूच. त्याला वाटते की हे एवढे काही हुशारीत नाही राहत, म्हणूनच राहिले, फक्त एवढे काही सावध नाही दिसत. तिसऱ्या दिवशी अजून पारधी जाते, यायचं म्हणणं चालू असते, तो मग जाळं टाकते, यायचं म्हणणंच चालू असते, बाकी काहीच करत नाही. जसे अगोदर काही म्हणत नव्हते
त्यावेळेस ते फक्त मनाचं काम करतं. तो जाळं टाकते, जे काही जाळ्यात येतात ते घेऊन जाते ना कापते. झालं. अजून पूर्वीसारखं त्याचं तसंच चालू. अजून तो बोधिसत्व येते त्याच्या इकडे. काय झालं बा याची अवस्था पाहिली. ते सांगतं, अरे बा तुम्ही सांगितलं तसं तर आम्ही दररोजचं करून राहिलो, पण काही उपाय नाही, इलाज नाही झाला, काही फायदा नाही झाला. पण तो चौकशी करते, काय केलं, आम्ही तर दररोजच म्हणून राहिलो. पारधी येते, जाळं टाकते, घेऊन जाते, कापते. अरे काय मी तुम्हाला फक्त मनालेच सांगितलं होतं काय, लक्षात ठेव. मी तुम्हाला लक्षात ठेवून मनालेच नव्हतं सांगितलं, किंवा म्हणून पाठ करून म्हणतच राहा फक्त असं नव्हतं सांगितलं. त्याचा सावध राहा आणि काहीतरी इलाज करा. सावध राहा. तो आला तर पळून जा, काहीतरी करा ना. तो आला, तुम्हाला दिसून राहिला, तुम्ही आपल्या खाण्यातच गुंगा, कसं होणार. मग तो सांगते तुम्ही असं करा, ज्या वेळेस सगळ्याचे सगळे एका ठिकाणी राहताना, म्हणतो तो जाळं टाकते, त्यावेळेस राहताना सगळ्यावर जाळं टाकते. तर म्हणतो तो त्यानं जाळं टाकलं, शक्यतो जाळं टाकायच्या अगोदर सगळ्याचे सगळे उडून जा. जाळं टाकायची वेळ काय लिहू देता. आणि जर का तुमचं लक्षात नाही आलं त्यानं जाळं टाकलं तर सगळ्या मिळून सगळ्याचे सगळे एक साथ उडा आणि जाळचं जाळच घेऊन जा. जाळचं जाळं घेऊन जा. आणि मग दुसऱ्या दिवशी पासून ते काय करतात, त्या बोधिसत्वानं सांगितलं तसं ते जाळं घेऊन जातात. पारधी किती दिवस जाळं टाकणार आहे, त्याची मर्यादा असते. हे घेऊन उडतात, एखाद्या झाडावर जातात, ते झाड तिथंच अटकून राहतील, पक्षी खालून उडून जातात. या कथेचा अर्थ आहे की जो आपण किती वेळा पंचशीलेचं ग्रहण करतो, किती वेळा पंचशील म्हणतो, तसं तर पाहिलं ना तर पंचशील कुठं ग्रहण करावं, कसं ग्रहण करावं याचे काही बंधन आहे, नियम आहे. आपल्या आदर्शाच्या प्रतिमेसमोरच आपण त्रिसरण पंचशील ग्रहण केलं पाहिजे. एखाद्या भिक्खूकडून आपण त्रिसरण पंचशील ग्रहण केलं पाहिजे. एखाद्या सामूहिक स्वरूपात जेव्हा आपण धार्मिकतेच्या, सामाजिकतेच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत, समाज हिताच्या दृष्टीनं, लोकहिताच्या दृष्टीनं त्रिसरण पंचशील ग्रहण केलं पाहिजे. आणि ते ग्रहण करताना त्याचं भान असलं पाहिजे, जाण असली पाहिजे, त्याचे अर्थ काय ते आपल्याला समजलं पाहिजे. त्या अर्थाच्या नुसार आपण पालन करीत आहोत, करणार आहोत याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. पण होते कसं, या जगात जन्माला येणारे लोक, काही लोक तर असे असतात, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त लोक असे असतात, वर्षभरात बौद्ध समाजाचे किती कार्यक्रम येतात, मोठे कार्यक्रम जे सार्वजनिक कार्यक्रम आहे ते किती येतात. तसं पाहिलं तर दसरा आहे, 6 डिसेंबर आहे, 14 एप्रिल आहे, बुद्ध पौर्णिमा, हे 4च कार्यक्रम आपण धरू. तसे तर सगळ्या पौर्णिमा आपले कार्यक्रमाचे दिवस आहे, सणाचे दिवस आहे. आपण हे 4च कार्यक्रम गृहीत धरू. या 4 कार्यक्रमांपैकी एकाही कार्यक्रमाला आयुष्यात एकदाही न गेलेले व्यक्ती या जगात आहे. एकदा सुद्धा एकाही कार्यक्रमाला न गेलेले व्यक्ती, त्रिसरण पंचशिलेच्या विरोधात वागणारे व्यक्ती या जगात आहे. आणि ते मेले म्हणजे सगळ्या प्रकारे पंचशिलेच्या विरोधात वागतात आणि मरण पावले. आणि आता नाते संबंध, समाज, गाव या नात्यानं माझ्यासारख्याने हजर राहावं लागते, राहतोच आपण. आणि मग म्हणतात, बोरे साहेब म्हणा हो प्रार्थना, काय कर प्रार्थना म्हणा म्हणतात. प्रार्थना तर आपल्या नियमातच नाही आहे. त्रिसरण पंचशील त्याला माहीतच नसते, शब्दच माहीत नसते. आणि मग काय करते, मग म्हणा प्रार्थना.
इच्छा नाही राहत आपली त्या ठिकाणी त्रिसरण पंचशील. ज्या माणसानं आयुष्यभरात कधी त्रिसरण पंचशिलेचं पालन नाही केलं, एक दिवसही नाही समाजाच्यासाठी समाज हिताच्यासाठी म्हणून एकाही जाहीर सार्वजनिक कार्यक्रमात एकही हजर नाही राहिला, त्या माणसाच्या माहितीवर त्रिसरण पंचशील म्हणावं. काय करा, नाही म्हटलं तर वाईट वाटते, म्हटलं तर आपल्याला वाईट वाटते, आणि नाही म्हटलं तर सगळ्याला वाईट वाटते. आणि सगळे लोक तर मग असतातच. चांगला विचार कमी करणारे कमी, चांगला विचार करणारे कमी, आणि वाईट विचार करणारे जास्त. त्यामुळे आपल्याला एकट्याला वाईट वाटू द्यावं लागते, म्हणून टाका लागते. जाऊ द्या, ही परिस्थिती. म्हणजे जर का त्रिसरण पंचशिलेचं समाजानं पालन केलं तर या जगात फक्त सुखच नांदणार आहे, दुःखाचा लवलेशही राहणार नाही. सुखाशिवाय या जगात काहीच राहणार नाही, कोणीच दुःखी राहणार नाही, सगळेचे सगळे सुखी राहणार आहे. त्रिसरण पंचशिलेचं पालन जर झालं, ते पक्षी जसे ते उडण घेऊन जातात तशासारखं सर्वांनी सामूहिक स्वरूपात जर पालन केलं तर त्याचा परिणाम सर्वांच्यासाठी चांगला, येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी चांगला होणार आहे. ते होणं महत्वाचं आहे. हे पंचशील यासाठी महत्वाचं आहे. तर आज जे काही आपण त्रिसरण पंचशिलेच्या संबंधाने माहिती पाहिली, त्यानंतर आज आपण पुढच्या भागाला पाहणार आहोत. भगवान बुद्धाचं जे पहिलं प्रवचन आहे त्याच्यामध्ये जो अष्टांगिक मार्गाचा भाग आहे तो आपण पाहणार आहोत. नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले. भगवान बुद्धाने सांगितले की अष्टांगिक मार्गाचे 8 घटक आहेत. अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्वाचे अंग सम्मादिट्ठी. याच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली. सम्यक दृष्टीचे महत्व समजण्याकरिता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाला, परिव्राजक हो, जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही. दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दलही त्याला शंका वाटते. मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. त्यांच्या मनातील अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ शकते. अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावतःच सदोष असते. परंतु परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या. कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करेल. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल. आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण होय. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते
आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? परिव्राजकांनी विचारले. भगवान बुद्धाने उत्तर दिले, अविद्येचा नाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय हे उदात्त सत्य न समजणे म्हणजे अविद्या होय. सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधीला व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे. सम्यक दृष्टी करिता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट घडू शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहे. प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी हा सम्यक संकल्पाचा भाग आहे. सम्यक वाचा पुढील शिकवण देते. माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे सामंजस्यपणाचे व मुद्देसूद असावे. मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये. सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठांना काय वाटेल याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असता कामा नये. वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही. सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे. सम्यक कर्मांताचे प्रमाण कोणते? जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय. एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवावयाचा असतो, परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होय. दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग ते चांगले होत याला सम्यक आजीविका असे म्हणतात. सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय. सम्यक व्यायामाचे 4 हेतू असतात. अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे हा एक हेतू. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती
अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू. अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू. सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा यांची आवश्यकता असते. मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय. दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय. परिव्राज्य कहो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर 5 अडथळे किंवा बंधने असतात. लोभ, द्वेष, आळस, सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे ते 5 अडथळे होत. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी होय. परंतु परिव्राज्य कहो, सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. वरील 5 अडथळ्यांचा अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येते. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो. म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. सम्यक समाधी हा वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्मांचा विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टींचाच नेहमीच विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा देते, मनामध्ये निर्माण करते. पंचशील सांगितल्यावर भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग हे सांगितलं. आर्य म्हणजे श्रेष्ठ. आर्य याचा अर्थ श्रेष्ठ. ती त्या काळातली जी लोकभाषा होती त्यानुसार भगवंतांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग हा आता आपल्या मराठीतला आणि संस्कृत भाषेतला शब्द. परंतु पाली भाषेमध्ये याला म्हणतात अर्य अठ्ठंगिको मग्गो. अर्य अठ्ठंगिको मग्गो पाली भाषेत. त्याचे 8 अंग आहेत. भगवंतांनी जेव्हा सुरुवात केली या प्रवचनाची तर त्यावेळेला भगवंतांनी हे सांगितलं की काही लोक या जगात 2 प्रकारचे पतित असतात. पतित म्हणजे वाईट वागणारे किंवा चुकीचे काम करणारे, पाप करणारे असं म्हणा सोप्या भाषेत. वाईट वागणारे तर ते 2 प्रकारचे असतात. वाईट वागणारे काही लोक वाईट वागतात त्याला हे माहीतच नाही की नसते की आपण वाईट वागतो. त्याला हे माहीत नसते की आपण वाईट वागतो, चुकीचं वागतो. त्याचं कारण काय? तर त्यांच्या समोर कोणता आदर्श नसते. आदर्श नसते त्यांच्या समोर कोणताही आणि त्याच्यामुळे त्यांना काही समजतच नाही आपण वाईट वागतो. तुलना करायला त्यांना संधी नसते. आपल्या वागणुकीची तुलना कोणाशी करायची, कोणाच्या वागणुकीशी करायची तुलना.
ही त्यांच्या समोर आदर्श नसते, म्हणून ते वाईट वागतात. हा पहिला प्रकार. आणि दुसरे जे वाईट वागणारे लोक असतात त्यांच्या समोर आदर्श असते, परंतु तरीही ते वाईट वागतात. आदर्श समोर असतानाही वाईट वागतात, हे दुसऱ्या प्रकारचे लोक वाईट वागणाऱ्यांमध्ये. पण भगवंत काय म्हणतात की ज्यांच्या समोर आदर्शच नसते त्या लोकांना समजतच नाही की आपण वाईट वागतो. त्याला उलट हेच वाटते की आपण जे वागतो ते चांगलंच आहे, बरोबरच आहे. त्याच्यामुळे ते लोक सुधारणं कठीण असते. ज्यांच्या समोर आदर्श नाही असे लोक जर वाईट वागतात तर ते सुधारणं कठीण असते, कधी कधी सुधरतच नाही, अशक्य असते. परंतु ज्यांच्या समोर आदर्श आहे आणि वाईट वागतात त्यांच्या जर लक्षात आलं, आदर्शाशी तुलना केली तर त्यांच्या जर लक्षात आलं की मी वाईट वागतो. कारण आपले आदर्श जर आपण पाहिलं, बाबासाहेब आहेत, भगवान बुद्ध आता 2500 वर्षापूर्वीचे ठीक आहे, परंतु बाबासाहेब तर अलीकडचे आहेत. आपल्या आजोबांनी पाहिलेले आहे, काही लोकांच्या वडिलांनी बाबासाहेबांचा अनुभव घेतलेला आणि सगळा इतिहास आहे, परिस्थिती आहे आपल्या समोर. काय होतं 50-60 वर्षापूर्वी परिस्थिती, आज काय परिस्थिती आहे. बाबासाहेब आदर्श आहे. मग बाबासाहेब जर आपले आदर्श आहे, ते कसे जगत होते, वागत होते, आणि मी कसा वागतो, मी कशी वागतो, तुलना करता येते ना. ही तुलना करता येते. बाबासाहेब तर कधी, माझे बाबासाहेब कधी हिंसा करत नव्हते, मी हिंसा करतो, चुकीचा हाव करतो. माझे बाबासाहेब कधी चोरी करत नव्हते, खोटं बोलत नव्हते, व्यभिचार करत नव्हते, दारू पेत नव्हते. मी तर मात्र पेतो, मी तर चोरी करतो, व्यभिचार करतो. तुलना करताय कारण आदर्श आहे आपल्या समोर. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की ज्यांच्या समोर आदर्श आहे पण तरी ते वाईट वागतात तर त्यांना सुधारण्याची शक्यता असते. त्यांना सुधारण्याची शक्यता असते. कधी काळी त्यांच्या मनावर परिणाम झाला, बदल झाला, चुकते आपलं, आपण बाबासाहेबाच्या विरोधात वागून राहिलो, हे जर त्यांना समजलं, जाणीव झाली, तर ते सुधरू शकतात, बदलू शकतात. जरी कालपर्यंत आजपर्यंत आपण चुकीचं वागत आलो बा, चुकलं, आपल्याला नव्हतं समजलं, पण आता समजलं ना, आता आपल्याला समजलं, आता तर आपण बदला, हा विचार ते करतात. त्यांच्या समोर आदर्श असते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की माणसाचं वाईट वागणं महत्वाचं नाही, त्याच्या समोर आदर्श आहे की नाही हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. आपल्या समोर आदर्श आहेत, बाकी लोकांना आदर्श नाही. जे आदर्श आहेत ते काय करतात, त्याने मारामाऱ्याच केल्या, त्याने चोऱ्याच केल्या, त्यानं व्यभिचारही केले, त्यानं नशा पाणी घेतलं, खोटही बोलले. बाकी देवाधिकाचे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांमध्ये दिलेल्याच आहे. 1 ते 8 पर्यंतच्या प्रतिज्ञा, मी हे करणार नाही, मी या देवाला पूजणार नाही, मी त्या देवाची पूजा करणार नाही, उपासना करणार नाही. 8 प्रतिज्ञा अशाच आहेत. का तर त्याच्यामध्ये सगळं विरोधातलंच आहे. पण ज्या वेळेला आपल्या लक्षात येते, हे म्हणजे ज्या व्यक्तीच्या लक्षात येईल की आपला आदर्श असा नाही, आपला आदर्श शुद्ध चारित्र्याचा आहे, स्वच्छ चारित्र्याचा आहे, मग आपणही तसंच वागलं पाहिजे, तर असे लोक बदलू शकतात. आणि हा जो प्रवचनातला दुसरा भाग भगवंत सांगतात, अष्टांग मार्ग. अष्टांग म्हणजे 8 अंगांनी युक्त. अष्ट आणि अंग, 8 अंग आहे त्याचे, 8 भाग आहेत. 8 भागांचा मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हे 8 अंग. बाबासाहेबांनी 11वी प्रतिज्ञा दिलेली आहे 22 प्रतिज्ञांमध्ये. तर भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचे मी पालन करीन, 11वी प्रतिज्ञा.
आणि त्याचे हे 8 अंग आहेत. याच्या प्रत्येक अंगाला आपण उद्यापासून सुरू करू. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं 5 शिलावर 5 ते 6 दिवस लागतील. 6 दिवस लागले. 8 अंगांना कमीत कमी 10 ते 11 दिवस लागतील. प्रत्येक दिवशी एकाच अंगावर आपण भाष्य करू. त्यानंतर 10 पारमितांना नाही म्हटलं तरी 9 ते 10 दिवस लागतील. हे पहिलं प्रवचन एवढं मोठं आहे. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण सविस्तरपणे सांगू. जरी आपल्या लक्षात सगळं नाही राहिलं, मला माहिती आहे माझ्या कुठं लक्षात राहते, तुमच्या राहील कदाचित, असं मी गृहीत करतो. तुमच्या लक्षात राहील अशी अपेक्षा करतो. पण नाही राहील पुरं तर एवढं काही टेन्शन नका घेऊ. पण लक्षात राहिलं पाहिजे याची जराशी काळजी घ्या. आपल्या कानावरून हे शब्द जाणं हे सुद्धा सत्कर्म आहेत. भगवान बुद्धाची शिकवण कानावरून जाणं, ऐकायला भेटणं, ते ऐकणं हे सुद्धा पुण्यकर्म आहे. सगळ्यांना नाही लाभत, सगळ्यांना नाही साध्य. ऐकून तर घ्या कसं आहे तत्वज्ञान. तर आपण थोडक्यातच सांगतो, पूर्ण खूप खोलात जाऊन नाही सांगत, कारण खूप खोलात जाऊन सांगितलं काही उपयोग नाही. ज्या व्यावहारिक बाबी आहेत त्याच आपण सांगणार आहोत, पण ज्या आवश्यक आहे त्या सांगाव्याच लागतात. कठीण जरी असल्या तरी सांगाव्या लागतात. म्हणून त्या उद्यापासून आपण सविस्तरपणे ही महान शिकवण आपण ग्रहण करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारेषु यावता बहुभासति यो च अपम्पेषु नपमज्जते नत्ते मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं ये तेन सच्चवच्चेन